ठाणे के नौपाड़ा पुलिस स्टेशन ने सराहनीय कार्य करते हुए ऑटो रिक्शा में गुम हुए करीब 15 तोले सोने के गहने खोजकर शिकायतकर्ता महिला को वापस सौंप दिए। आपको बता दें कि पुलिस के अनुसार 2 जून 2026 की रात करीब 8:30 बजे शिकायतकर्ता वंदना मनोज मात्रे खारेगांव कलवा से तुलजा भवानी मंदिर नौपाड़ा तक ऑटो रिक्शा से सफर कर रही थी। यात्रा के दौरान वह अपना बैग रिक्शा में ही भूल गई। बैग में करीब 15 तोले सोने के गहने और अन्य सामान रखा हुआ था। घटना के बाद महिला ने नौपाड़ा पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई, जिस पर प्रॉपर्टी मिसिंग नंबर 802/2026 के तहत मामला दर्ज किया गया। मामले की गंभीरता को देखते हुए वरिष्ठ अधिकारियों के निर्देश पर जांच टीम ने कार्रवाई शुरू की। सहायक पुलिस निरीक्षक मंगेश भांगे, पुलिस हवलदार विलास देसाई तथा पुलिस कर्मी सारंग कांगने और अनिकेत उभे ने खारेगांव नाका कलवा से लेकर रिक्शा के पूरे मार्ग के 70 से 80 सरकारी और निजी सीसीटीवी कैमरे की जांच की। जांच के दौरान रिक्शा नंबर MH04JQ7826 की पहचान की गई। इसके बाद रिक्शा चालक राजू साव को हिरासत में लेकर उसके पास से शिकायतकर्ता के 15 तोला सोने के गहने बरामद किए गए और महिला को सुरक्षित वापस सौंप दिए गए। नौपाड़ा पुलिस की इस तत्परता और उत्कृष्ट कार्य की क्षेत्र में सराहना की जा रही है। देखते रहिए स्पीड न्यूज भारत। ताई, तुमचं सोनं वगैरे कसं काय रिक्षामध्ये सुटून गेलंय, कसं काय? ते काय झालं काल वार मंगळवार म्हणून आम्ही तुळजाभवानी मंदिरमध्ये ओटी भरायला चाललेलो अधिक मासा म्हणून. तर मी सोमवारी मोठ्या बहीण, ही माझी मोठी बहीण, तिच्याकडे पूजा होती. हिच्याकडे मी 2 दिवस आधीच राहिलेली. तर ही मोठी, मी आणि माझी एक छोटी बहीण आणखी, आम्ही तिघी मिळून तुळजाभवानी मंदिरला आलो रिक्षामध्ये. आम्ही पाखाडी नाका खारेगाव इथून रिक्षा स्टँडवरनं रिक्षा केली मीटरची. तर तिथून आम्ही रिक्षा करून खारेगाव नाक्याला मी उतरली वेण्यांसाठी. 2 वेण्या घेतल्या गजरेवालीकडून. तोपर्यंत 2-3 मिनिटं रिक्षा तिथे थांबली आणि मग तिथून पुढे आम्ही तुळजाभवानी मंदिरला आलो. तर माझ्या छोट्या बहिणीने ती बॅग रिक्षाच्या पाठीमागच्या सीटवर ठेवली आतमध्ये. तर तिला माहिती नाही की त्याच्यामध्ये माझं सोनं आहे आणि मोठ्या बहिणीला पण नाही माहिती की माझं सोनं त्या बॅगमध्ये. त्याच्यामुळे ती असंच उतरली आणि खरी चुकी माझी झाली की मी त्या बॅगकडे लक्ष दिलं नाही. मला वाटलं छोटी बहीण घेऊन उतरली असेल. आणि उतरल्यानंतर आम्ही मंदिरात लाईनला राहिलो. खूप लाईन होती, मंदिराच्या बाहेरपर्यंत लाईन होती. 2-3 मिनिटं गेलो असेल पुढे, तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, छोट्या बहिणीच्या, जिने बॅग ठेवली, की ताई बॅग कुठे आहे? तर मी म्हंटल तुझ्याकडे होती. बोलते नाही, रिक्षात गेली. मग तेव्हा आम्ही मी तिथनं डायरेक्ट नाही निघाली. पहिला मी मंदिरात गेली, देवीच्या पाया पडली, कारण ज्या कामासाठी गेलो ते पहिला करणार. देवीच्या पाया पडले आणि मग आम्ही दोघी पोलीस स्टेशनला. ते पण हारवालेला हिने विचारलं की असं असं आमचं झालंय. तर तो बोलला की तुम्ही इथे नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे येतं. तर आम्ही दोघी इथे आलो. आल्या इथे सर होते टीम, आता मला नावं नाही माहिती. हे सर हा, तर आल्या हे सर, त्यांना आम्ही हकीकत सांगितलं असं असं झालं. तर महेश सर, हे सर आणि हे सर, यांचं नाव नाही माहिती. ह्या दोघांनी तात्काळ गाडी काढली पोलिसांनी. तात्काळ म्हणजे थोडा पण विलंब न लावता आम्हाला दोघींना घेतलं आणि डायरेक्ट मंदिराजवळ गेलो पोलिसांच्या गाडीत. तिथे गेल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कुठे कुठे आहे ते चेक केलं आणि मग त्यांनी आम्हाला पुन्हा गाडीत बसवलं, पुन्हा इथे आणलं आणि सांगितलं की खारेगाव नाक्याला तुम्ही जिथे वेण्या घ्यायसाठी थांबलात तिथे पण आपण बघूया फुटेज आहे का, आणि पाखाडी नाक्याला पण फुटेज आहे का, आपण चेक करूया म्हणजे काय मिळतं की नाही. तर अजून एक होते, हा, हे सर, यांनी, हे आणि हे सर, हे दोन्ही आम्हाला खारेगाव नाक्याला घेऊन गेले पोलिसांच्या गाडीत. किती तासात तुम्हाला शोध काढले ते? 24 तासाच्या आतच. काल रात्री 8 वाजताची घटना. 17 तासात. हा, 17 तासात म्हणजे सकाळी. आता त्यांना किती वाजता शोध लागला त्याने माहिती, पण अगदी लवकरात लवकर माझे दागिने मला मिळाले. त्याबद्दल पूर्ण टीमचे आणि महत्वाचं म्हणजे महेश सरांचे मी खूप आभार मानते आणि मंगेश सर यांचे खूप आभार मानते आणि पूर्ण टीमचे, महाजन सर, जाधव सर. आता मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनची पायरी चढले, ते पण माझ्या दागिन्यांसाठी. मी आजपर्यंत पोलीस स्टेशनची पायरी चढली नव्हती आणि खूप खूप धन्यवाद मानते मी नौपाडा पोलीस स्टेशनचे. काल 9 वाजता वंदना मात्रे या पोलीस स्टेशनला आल्या. मी ज्यावेळेस बाहेरच उभारलेलो होतो, तर त्यांना आल्या मला सांगितलं की माझे 15 तोळे सोन्याची पिशवी ही ॲटोमध्ये विसरलेली आहे. मग मी तात्काळ आमचे DBचे API मंगेश भांगे आणि पोलीस हवालदार
देसाई आणि हुबे यांना तात्काळ बोलवलं आणि यांना लगेच फुटेज पाहायला सांगितलं आणि त्यांना धीर दिला की तुमच्या ॲटो नंबर मिळाला की तुमचे दागिने मिळतील. या पद्धतीनं रात्रभर आमचे API भांगे आणि टीमनं ॲटोचा फुटेज पाहिलं. आज सकाळी परत फुटेज पाहिलं. त्यांना ॲटो नंबर ट्रेस झाला. ॲटो नंबर ट्रेस झाल्यानंतर त्यांना ॲटोची माहिती काढली. ॲटोवाल्याला फोन करून ते दागिने सर्व हस्तगत केलेले आहेत. त्याबद्दल आमच्या टीम मग API भांगे आणि त्यांचे 2 कर्मचारी यांचं अभिनंदन. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमनं केलेली आहे. आज अतिशय आनंद आहे की 15 तोळे सोन्याचे दागिने आम्ही 24 तासाच्या आत शोध लावून त्यांना परत दिलेले आहेत. क्या नाम है सर आपका? राजू साहब, सर आप क्या ऑटो चलाते हैं? ऑटो चलाते हैं। जी, ये क्या पूरा जो डोपाला पुलिस स्टेशन के अंदर जो गोल्ड का जो यहाँ पर अभी जमा किया गया, क्या पूरा मामला है, क्या जानकारी देंगे? जैसे ऑटो चलाते थे तो जहाँ पैसेंजर बैठा उतरे, उसके बाद तुरंत मेरे को भाड़ा मिल गया, बैठाएं, वो पीछे थैला रख दिया था, वो मालूम नहीं पड़ा वो 3-4 भाड़ा भी मैं छोड़ा। टाइम हो गया, 9 बज गया, मैं गाड़ी खड़ी कर दिया। गाड़ी खड़ी करें उसके बाद मालूम देखता हूँ पीछे थैला रखा हुआ है। फिर वो रात को मैं गाड़ी में ही डिक्की के अंदर रख दिया। फिर मैं 11 बजे सुबह निकला गाड़ी में। फिर कॉल आया 12 बजे लगभग कॉल आया पुलिस का। वो बताया तो मैं बोला ऐसा कि कलवा से अब भाड़ा लेके आया था नौपाड़ा। मैं बोला नहीं, नौपाड़ा नहीं आया हूँ, अब किसका थैला छूट गया है पता नहीं है। मैं एक बार खारे गांव से आया हूँ, इधर कौशल्या हॉस्पिटल का बगल में मंदिर है, उधर भाड़ा छोड़ा, उधर भी भाड़ा बैठ गया, 2-3 भाड़ा बैठा हो। उसके बाद मेरा टाइम हो गया, गाड़ी खड़ी कर दिया। उसके बाद मैं थैला देखा, फिर रात को रख दिए गाड़ी में ही। तो पुलिस प्रशासन के फोन आने के बाद आपको पता चला उसमें दागीना है, या आपने पहले खोल के देखा उस चीज? नहीं, मैं उसी तरह थैला रख दिया, कपड़ा उपड़ा रखा हुआ था। जी, अभी आपने जिस तरीके से प्रशासन को यहाँ पर लाकर आपने वो दागीने का पूरा बैग जमा कराया, हाँ। और जो लोग इसके अधिकार थे, हाँ। उत्तराधिकारियों को आपने वो चीज पुलिस के द्वारा उनके हाथ में दे दिया। हाँ, पूरा दे दिया। तो पुलिस ने कोई प्रमाण दिया आपकी ईमानदारी को देखते हुए? हाँ, ईमानदारी देख के प्रमाण तो किया है। ठीक है, और अभी जिनके हाथ में चीज चले गई तो हाँ। उनके लिए क्या कुछ कहना चाहेंगे आप? अब उसका मर्जी, हमारा ईमानदारी हम ला के दे दिया हूँ। पुलिस प्रशासन ने भी आपको सहकार्य किया? नहीं, कुछ नहीं, वो बोला बहुत अच्छा काम किया है, आपने ला के दे दिया। बहुत धन्यवाद आपका हमारी टीम के साथ बात करने के लिए। स्पीड न्यूज भारत।